देशाची राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसर आज बुधवारी सकाळी भीषण आगीच्या घटनेने हादरलाय। एका रेस्टॉरंटमधून सुरू झालेल्या आगीनं काही मिनिटातच शेजारील हॉटेलला विळखा घातला आणि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला। या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 21 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या मृतांमध्ये काही विदेशी नागरिकांचाही समावेश असल्यानं या दुर्घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हॉटेलमध्ये 25हून अधिक खोल्या होत्या। मॅक्स हॉटेलमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या नातेवाईकांसोबत राहण्यासाठी अनेक जण या हॉटेलमध्ये थांबलेले होते। त्यामध्ये परदेशी नागरिकांची संख्याही लक्षणीय होती। अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणातच विकराळ रूप धारण केल्यानं लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उड्या घ्याव्या लागल्या। घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालेलं होतं। अनेक जण धुरामुळे आणि आगीच्या तडाख्यामुळे आतमध्येच अडकून पडलेले होते, तर काही लोक बेसमेंटमध्येच अडकलेले होते। धक्कादायक बाब म्हणजे बेसमेंटला बाहेरून कुलूप असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे अनेकांना बाहेर पडणं कठीण झालेलं होतं आणि यामुळेच त्या 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येतेय। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। डीसीपी अनंत मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव पथकांनी आतापर्यंत सुमारे 40 जणांना बाहेर काढून विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलेला आहे। अनेकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ही आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदत कार्य सुरू करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडून पुढील तपास करण्यात येत आहे।